नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। माझ्याकडे भाजपाची फाईल आहे असं अजितदादांनी सांगितलं। त्यानंतर लगेचच फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली की येत्या 15 तारखेनंतर अजितदादा काहीच बोलणार नाही आणि अखेर फडणवीसांचं ते वाक्य खरं ठरलं आणि आता अजितदादा परत कधीच बोलणार नाहीत। जेव्हा अजितदादांच्या विमान अपघाताची बातमी समजली तेव्हा इकडे एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरने फिरायचं बंद केलं। आता ते रेल्वे आणि कारने फिरत आहेत। बहुतेक आता एकनाथ शिंदे यांनी ठरवलंच आहे की मी आता विमान प्रवास करणार तर फक्त आणि फक्त बीजेपी नेत्यांसोबतच करणार, एकटा कधीच विमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये बसणार नाही। यामुळे सगळ्यांचेच लक्ष आता एकनाथ शिंदे यांच्याकडे लागून राहिले आहे। तर दुसरीकडे ठाकरेंचे निष्ठावंत कडवट शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे साहेब तुम्ही जरा स्वतःची काळजी घ्या असं सांगितलं आहे। नेमकं काय म्हटलं आहे या कडवट शिवसैनिकांनी पाहूयात। शिवसैनिकांनो, आजच्या व्हिडिओमध्ये कुठलेही राजकीय विषय नसणार आहेत, कुठलेही राजकीय वक्तव्य नसणार आहे। आजचा विषय, आजचा व्हिडिओ हा संपूर्णपणे माझं वैयक्तिक मत आहे। मला आजच्या ह्या परिस्थितीवर नेमकं काय वाटतं, शिवसैनिक म्हणून काय वाटतं, मी एका शिवसैनिकाची भावना म्हणून तुम्हा सर्वांसमोर आज बोलतोय। माझ्या व्हिडिओचा कुठलाही वेगळा अर्थ काढू नये ही माझी तुम्हाला खरं तर सुरुवातीलाच एक विनंती राहील। अजित पवारांच्या पक्षाला मी आजपर्यंत कधीही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणालो नाही, कायम त्यांना गटच असं संबोधलं। आपली तत्व, आपली लढाई तत्वांशी आहे, आपली लढाई या नीतिमत्तेशी आहे, विचारांशी आहे। एकनाथ शिंदेच्या पक्षाला मी कधीही शिवसेना संबोधलं नाही, त्यांना कायम शिंदे गट, शिंदे टोळी असंच संबोधलं। भविष्यातही आमचा हा राजकीय विरोध कायम राहील, आजही आहे, उद्याही असेल आणि भविष्यातही असेल। पण आमचा राजकीय विरोध हा व्यक्तीला नव्हता, त्या वृत्तीला होता, त्या प्रकाराला होता। व्यक्ती म्हणून आम्ही कधीही कुणाचाही तिरस्कार केला नाही। मी पुन्हा सांगतो, व्यक्तीला आमचा विरोध कधीही नव्हता, आमचा विरोध प्रवृत्तीला होता। शिवसेनेला ज्या प्रकारे अशा प्रकारच्या म्हणजे कोर्टांमध्ये उभं केलं गेलं, अशा परिस्थितीमध्ये आणून उभं केलं गेलं, त्या परिस्थितीच्या विरोधात आम्ही यांच्या विरोधात उभे राहिलो। एकनाथ शिंदेचा असेल, त्यांच्या पक्षातल्या नेत्यांचा असेल, सगळ्यांचा आम्ही निषेध केला, विरोध केला, वेळप्रसंगी कटू बोललो सुद्धा। पण आमचा विरोध व्यक्तीला नव्हता, प्रवृत्तीला होता। आजही सांगेल, या अशा परिस्थितीत जर महाराष्ट्राचं राजकारण होऊ लागलं, असं जर खुनशी होऊ लागलं, तर आपण सर्वांनी सुद्धा काळजी घ्यावी। शेवटी आपल्यामध्ये सुद्धा कुठतरी शिवसैनिक आहेत, आपल्या मनामध्ये सुद्धा शिवसेनेची भावना आहे। आपण शिवसेनेत राहिलेला आहात, शिवसेनेच्या विचारांवर राहिलेला आहात, ठाकरेंचे सैनिक राहिलेला आहात, बाळासाहेबांचेही आणि उद्धव साहेबांचे सुद्धा आपण सैनिक राहिलेला आहात। आपण सुद्धा या सगळ्या प्रकारामध्ये काळजी घ्यावी। हे शेवटी मनातले बोल आहेत। कुठेतरी महाराष्ट्राचं राजकारण खुनशी होत चाललंय, या खुनशी राजकारणाला कधीही आमचा विरोधच राहील, कायम विरोध राहील। हे खुनशी आहे, हे चांगलं राजकारण नाही। अगदी आपण बिपिन रावतांचं, अगदी अलीकडचं संरक्षण दल प्रमुखांचं, अगदी ते विजय रुपाणींचं काल परवाचं उदाहरण, गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्याचं एअर इंडियाच्या विमानामध्ये बिपिन रावत सुद्धा हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये ते मारले जातात, ठार होतात। म्हणजे ही आपण हा आपल्या मनात जो प्रश्न येतो की ह्या सगळ्याची चौकशी व्हावी तर का होऊ नये, ह्याच्यात गैर ते काय आहे तुम्ही मला सांगा। बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सुद्धा आज सगळ्यावर काय व्यक्त झाल्यात पाहायचंय। बंगालच्या मुख्यमंत्री म्हणतायत सुप्रीम कोर्टाच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या जजेसच्या अध्यक्षतेखाली या सगळ्या प्रकरणाची चौकशी का होऊ नये। कागदपत्र सही सलामत आणि विमानाचा मात्र कोळसा, या अशा अनेक गोष्टी आहेत, कुठतरी मनाला पटत नाहीत। त्यामुळे कमीत कमी आमच्या मनाच्या शंकांचं निरसन करण्यासाठी तरी या प्रकरणाची चौकशी व्हावी। अगदी महाराष्ट्रातले नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरचे नेते सुद्धा म्हणतायत की ह्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी, कारण हे असंच जर होत राहिलं, असं जर खुनशी राजकारण देशात घडत राहिलं तर मात्र काही खरं नाही। अगदी पहा ना, एकनाथ शिंदेंनी सुद्धा या प्रकरणाची चौकशी व्हावी असंच म्हटलंय। काय म्हणाले एकनाथ शिंदे पहा। आमच्या सहकार्याचा जीव याच्यामध्ये गेलाय, 6 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। त्यामुळे या विमान अपघाताची चौकशी नक्कीच व्हायला पाहिजे, नक्कीच होईल। कारण यापुढे देखील अशा प्रकारचे अपघात होता कामा नये, यासाठी हे गरजेचं आहे आणि त्यासाठी त्याची चौकशी देखील होईल। मगाशीच म्हणालो, आमचा विरोध हा तत्वांना घेऊन आहे, विचारांना घेऊन आहे। आमचा विरोध आजही आहे, उद्याही राहील, भविष्यातही कायम राहील। माझी शिवसेना ज्या प्रकारे अशा अवस्थेत आणून ठेवली गेली, अशा कोर्ट कचेऱ्यांमध्ये उभी केली गेली, आमचा विरोध कायम राहील। पण विरोध हा व्यक्तीला नाहीये, विरोध त्या प्रवृत्तीला आहे, त्या वृत्तीला आहे।
आपणही शिवसैनिक राहिलेला आहात, आपणही ठाकरेंचे शिवसैनिक आहात, उद्धव साहेबांचे असाल, बाळासाहेबांचे शिवसैनिक असाल. त्यामुळे आम्ही काही का असेना, राजकारण एका बाजूला, पण आपणही काळजी घ्यावी हेच आमच्या मनामध्ये आहे. तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो मी अजितदादांचा. मला वाटतं एका सभेतला हा व्हिडिओ होता. त्यांनी त्यांच्या कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी त्यांना लव्ह यू म्हणून, अजितदादा आय लव्ह यू म्हणून हाक मारली होती. काय म्हणाल दादा मिश्किलपणे जरा ऐका. घड्याळाचं बटन दाब, ती लव यू राहू दे बाजूला. घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू. बायको म्हणून आज लईच बिघडलाय घडी. मित्रांनो, दादांचा हा मिश्किल स्वभाव, हाच मिश्किल स्वभाव, हाच हजरजबाबीपणा मी आणखी एका ठिकाणी मला जो उल्लेखनीय वाटला. अगदी विधानसभांचे निकाल लागले होते आणि विधानसभांच्या निकालानंतर पत्रकार परिषदेमध्ये ज्यावेळेस पत्रकारांनी विचारलं, उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, आपण दोघे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहात का? एकनाथ शिंदेनी थोडी वेळ मारून नेली आणि म्हटले बघूयात, उद्या बघूयात, वेळ आहे अजून त्या गोष्टींना ठरवायला. अजित पवार मात्र म्हणाले की यांचं माहित नाही, मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. जर हा सुद्धा एकदा व्हिडिओ पहा. पवार साहब भी कल डिप्टी सीएम से पद की शपथ लेंगे? अरे भैया अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना. उनका समझ में आएगा, मैं तो लेने वाला हूँ. अशा प्रकारची माणसं, हजरजबाबी माणसं, जे पोटात आहे तेच ओठावर आहेत. अगदी ते मग ते धरणाच्या पाण्यापासून अनेक गोष्टी आपण पाहिल्या, जे काही असेल तर. पण महाराष्ट्राचा हा दादा होता हे नाकारता येत नाही. अगदी गोपीनाथ मुंडे साहेबांचा सुद्धा असा कशा प्रकारची रस्त्यामध्ये अपघात घडला, त्यांचा मृत्यू, विनायक मेटेंचं काय झालं आजपर्यंत कळालं नाही. ही माणसं कशी, म्हणजे सगळं संपत चाललं. पण ह्या माणसांच्या चौकशा कुठे? आज मी काही जणांचे अशाही कमेंट पाहिल्या की कर्माचा फेरा वगैरे. अजिबात करू नका असं. हे राजकारण चुकीचं आहे, हे राजकारण चुकीचं आहे. आज कर्माचा फेरा काय असं, मग मला सांगा, त्यांच्यासोबत ते आणखी 5 जण होते, त्यांचाही कर्माचा फेरा होता का? काय ह्या गोष्टीतून आपण काय साध्य करू इच्छितो? माणूस गेला, व्यक्तीसोबत त्याच्या ह्या गोष्टी सुद्धा गेल्या. आपल्या मनातला राग मी समजू शकतो, पण ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, आजच्या दिवशी चुकीच्या आहेत. घड्याळाच्या काट्यांच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने काम करणारा नेता म्हणून दादांची ख्याती होती. घड्याळाचे काट्यांप्रमाणे ते पळत नव्हते, काट्यांना आपल्याप्रमाणे पळवत होते. वेळेपेक्षाही जास्त काम करण्याची ह्या नेत्याची ख्याती. आता शेवटी कुठेतरी ते घड्याळ थांबलं. ही मंडळी महत्वाची असतात. राजकारण हे वेगळ्या बाजूला, मी पुन्हा सांगेन, पण ही मंडळी सुद्धा महत्वाची असतात या देशासाठी, महाराष्ट्रासाठी तर आहेच आहेत. आज ही अशी मंडळी आपल्यातून निघून जाणं हे या राज्याचं सुद्धा दुर्दैव आहे. ही हानी आहे, राज्याची हानी आहे. या गोष्टी पुन्हा भरून येऊ शकत नाहीत. जे काही असेल